एवढ्या किती फूट कागद दाखवा ना ते कागद बिगद काय आहे का नाही. 6 महिन्यापूर्वी दिलेली नोटीस ते म्हणतात आम्हाला आवश्यकता नाही किंवा काय असं चालतं का सर? आजच्या तारखेची नोटीस द्या. सगळ्या पत्रकार आले. बोला बोला हाय मी पाटील. नमस्कार नमस्कार नमस्कार. कशा व्हायचे तुम्ही हाताने दिले काय हाताने कोणी केलं कोण पंचायतीच्या सरपंच उपसरपंच सदस्य स्थानिक कुणी घेतलं आणि कुणी आहे घेतो घ्यायच्यात अजून मग घ्या मग तो पंचनामा झालाच नाही सह्या नाही झाल्या म्हटलं तो फक्त लिहून झाले फक्त हा नेमकं काय विषय काय नाही साहेब झालंय काय माहिती आहे का. आता माझं हे घर आहे, मी एक आदिवासी. माझं तिथं तर गाव आहे ना, तिथं मालकी हक्काच्या जागा आहे, तिथं गाव ठाणं नाही गायरान नाही. पण यांनी मला 2-3 लिटर दिली. आम्ही वारंवार सांगतो काय आमच्या वहिवाटीच्या जागा पाहिजे ना 100% काढलं पण त्याला बेस पाहिजे ना. त्याला कोणती तक्रार आहे का काय आहे का काय काहीच नाही. आणि मी अतिक्रमण असेल माझ्या 7 पिढ्या त्या जागेवर राहतात साहेब. पण अतिक्रमण असेल तर अतिक्रमण नाही ती माझी स्वतःची जागा. अतिक्रमण हे ग्रामपंचायतीच्या किंवा सरकारी जागेत केलं जातं तर ते काढायचा अधिकार ग्रामपंचायतीला. आम्ही जर खाजगी जमिनीत अतिक्रमण करत असेल आमचं कुटुंब वाढत असेल आम्ही मजला चढवत असेल तर ते अतिक्रमण आज भावंडे खाजगी जागेतलं अतिक्रमण ते कसं ठरवतात मग ते ठरवू शकत कुठल्या बेसवर नाही. तेच विचारायचं त्यांना तुम्ही विचारा ते सांगत तुम्ही नाही खाजगी अतिक्रमण कोणत्या बेसवर. जर त्यांच्याकडे मोजणी नाही कप्रत नाही कप्रत झाल्यानंतर किती अतिक्रमण झाले किती फुटाचं झाले मग आता कोणाचं अतिक्रमण झाले कोण काढते ग्रामपंचायत ग्रामपंचायत काढते. तुम्ही सरपंचांशी बोलून घ्या ना. सरपंच साहेबांसंग बोलायचंय पण सरपंच साहेबांना काय कसं मार्ग काढा ना. कोण आहे सरपंच ग्रामविकास अधिकारी. कसं आहे वाद वाढून प्रश्न सुटणार नाही. परवानगी असल्याशिवाय मला बोलता येणार नाही. कोणाचे कार्यालय प्रमुखांची तुम्ही आता पब्लिक प्लेस मध्ये आहात. परवानगीचा काय विषय अहो मॅडम कसं होतं याच्यामुळे वाद वाढेल. तुम्ही सामंजस्याने बोला. येणार नाही. कोणाची परवानगी घ्यावी लागेल. कार्यालय प्रमुख कोण प्रमुख आहे लावा व्हिडिओ फोन नाही पण आजी कसं आहे ही आपण स्थानिक आहोत. प्रश्न चर्चेने सोडवा. थोडं पोस्टपोन करता येईल. कशाला वाद घालता असं कोण एकदा केलेले साहेब आम्ही मग आता तुमचं काय म्हणणं आहे. आपल्याला काढायला तुम्हाला कोण गाईडलाईन देते मागून. गाईडलाईन हो नाही बोला ना उपसरपंच साहेब. काय आहे सामंजस्याने प्रश्न सोडवा ना. कशाला वादावादी. कोण उपसरपंच आहे काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला वाद मिटवायचं आहे. वाढवून उपयोग नाही. नेमका विषय काय आहे. ग्रामपंचायतच्या जे आता जागा आहे या ठिकाणी आता सदर व्यक्तीचं अतिक्रमण सिटी सर्वे का इथे. हो सिटी सर्वे झालेला नाही आहे पण ग्रामपंचायतची जागा गावठाण एरिया आहे नकाशावर 9 हेक्टर 38 आर पंचायतीची जागा आहे. हो पंचायतीची सार्वजनिक वापरासाठी सार्वजनिक वापरासाठी त्याची यांची 22/36 यांची मिळकत आता सध्याची किती नंबर हा असं काहीतरी आहे. आता ही त्याच्यानंतर हे त्यांनी वाढवलेले जे आहे त्यांना यांनी जे अतिक्रमण केलं ते पंचायतीच्या जागेत केले त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. कोर्टाने त्यांचं जे आम्ही अंतिम नोटीस दिलं का आपले अतिक्रमण काढून घ्या ग्रामपंचायत जागेचं त्या संदर्भात पंचायतीच्या जागेत अतिक्रमण केले पण कन्फर्म झाले. हो 2 मिनिट समजून घ्या तुम्ही. अच्छा बोला. कोर्टात अंतिम नोटीसीसाठी ते कोर्टात गेले का आम्ही सांगितलं अंतिम नोटीस आहे ही तुम्हाला का तुमचं अतिक्रमण काढून घ्या. तुम्ही त्या नोटीसवर ते कोर्टात गेले. कोर्टाने त्यांचं ते स्टे ॲप्लिकेशन रिजेक्ट केलेलं आहे. त्याची रिजेक्ट कॉपी आपण आहे तुम्हाला ऑर्डर आहे अतिक्रमण काढण्याची. अतिक्रमण आणि ते सिनियर कोर्टात 17 न्यायालयात त्यांनी अपील केलं. त्या कोर्टाने स्टे दिला का त्यांना. नाही ऐका त्यांचं तालुका कोर्टात रिजेक्ट झालं ॲप्लिकेशन. त्यासाठी त्यांनी 17 न्यायालयात अपील दाखल केलेलं आहे. पण आपल्याला जोपर्यंत स्टे ऑर्डर येत नाही तोपर्यंत सेशन कोर्टाने तुमच्या ऑर्डरला स्टे दिलेला नाही. मग तुम्ही काढू शकता ना. हो विषय काय आहे आपली जुनी जागा आहे 50/70ची. कोर्टाची जर ऑर्डर आहे तर त्याचा अवमान नाही करू शकत आपण. नाही कोर्टाची ऑर्डर तशी नाही. ठीक आहे ना तुम्ही तुमचं काम करा ना. त्यांना त्यांची कारवाई करू द्या.
त्यांना त्यांची कारवाई करू द्या. आपण सगळे संधी दिलेली आहे. पोलीस संरक्षण आहे का? आजच्या कोर्टाची ऑर्डर दाखवा. आजची अतिक्रमण काढा. ऑफिशियल लेटर मागवा. आजचं ऑर्डर असेल ना? आजचं ऑर्डर दाखवा. कोर्टाची ऑर्डर दाखवा ना. मग दाखवा ना. आजच्या तारखेची दाखवा. अहो, दाखवा ना. हो कशाला? आजची तारीख कसली आहे ती? अहो, आजची 15 दिवसाची असेल, महिन्याची असेल, काय ऑर्डर असेल ना आपल्याकडे. रिजेक्ट झालेलं ऍप्लिकेशन हो हे बघा वाचा. रिजेक्ट आलेलं ऑफिशियल कारवाई करण्याची नोटीस दाखवा ना. ऐका ना, जर गायरान क्षेत्रामध्ये अतिक्रमण झालं असं कन्फर्मेशन असेल त्याच्यात हे बघा, आम्ही आमच्या मालकी क्षेत्रात काढतोय, यांच्या क्षेत्रात जातच नाही. आम्हाला काय नोटीस हे बघा, यांनी जर तुमच्यावर आक्षानी कारवाई केली असेल ना तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध दावा ठोका ना. या संदर्भात काहीतरी त्यांनी नोटीस काढायला पाहिजे ना. कारवाई करायची अगोदर. दाखवा ना मॅडम, ते काय पब्लिक डॉक्युमेंट आहे. असेल त्याला जिथं बोलायला हे करा, बाकी यांचं काय बोलायचं. काय 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 जो निगडीत आहे, कोर्टाचा तो स्टे फेटाळलाय त्यांचा. कोर्टाने वरच्या कोर्टाने स्टे दिला का? तुमच्या घरी कायदा बनवता वरच्या कोर्टाने स्टे दिला नसेल बस त्याला स्टे नाही ना दादा. वाली साहेब यांच्यावर अन्याय झालाय ना, तो ग्रामपंचायतने केलेला नाही. कोर्टाने त्यांना सांगितलं तुमची जागा नाही. तुम्ही कोर्टात जाऊन करा. फक्त काही नाही, वेळ खाली काम चाललंय हे, याला वेगळं वळण लावायचं काम चाललंय. साहेब ऐका, कोर्टाने तुमचा अर्ज फेटाळला याचा अर्थ यांच्या ऑर्डरला कंटिन्यू आहे. आम्हाला संधी दिली ना, सगळी संधी दिली. आम्हाला मनाई हुकूम मिळावा की ह्या कारवाईसाठी मनाई हुकूम मिळावा. मनाई मिळाली म्हणजे याचा अर्थ असा होतो. यांचा स्टे नाकारला. हा तुमचा स्टे नाकारला. याचा अर्थ असं नाही का स्टे नाकारल्यामुळे तुम्ही कारवाई करू शकता. तशीच ऑर्डर आहे. असा अर्थ. त्याच्या ठीक आहे, ऑर्डर तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे तसं करा. हे यांच्या म्हणण्याने काम करतील. सर आम्हाला आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात गेलेलो आहे पुढच्या त्याला स्टे नाहीये. उद्या कोर्टाने जर ऑर्डर दिली ना तर तुम्हाला हे बांधकाम करून परत देतील. असं होत नाही ना. नाही थांबता येणार नाही साहेब. आजच्या डेटच्या कारवाईची कुठली ऑफिशियल नोटीस आजच्या ऑर्डर नाही ते तुम्ही नियमात होऊ द्या. नाही अतिक्रमण सगळे तोडा ना. आता द्या ना अर्ज तुम्ही. द्या अर्ज. सगळ्यांना कायदा सारखा आहे. तुम्ही समजून घ्या. कोर्टाने जर आपली ऑर्डर रिजेक्ट केली फेटाळली ना तर याचा अर्थ त्यांचं कंटिन्युएशन आहे. आपण अपील करू शकतो परत. तुम्ही यांच्यावर दावा ठोकू शकता सगळ्यांवर. तुम्ही ऐका, आता यांच्या कारवाईत हस्तक्षेप करू नका असं माझं खासगी मत आहे. त्यांना त्यांचं काय करायचं करू द्या आणि तुम्ही त्यांच्यावर नंतर एखाद्या वकिलामार्फत कारवाई करा. सरपंच तुमच्या गावचाच आहे, उपसरपंच तुमच्याच गावचा आहे. त्याबद्दल वादच नाही आमचा. आजच्या कारवाईला काय कागद आहे? सगळी संधी दिलेली. त्याला स्टे नाही दादा, त्याला स्टे नाही ना. एनी टाइम कधी पाडू शकते ग्रामपंचायत. तुम्ही यांच्यावर भरपाईचा दावा करू शकता. आम्ही पुढच्या गेलो नाही. आणि मालकाच्या व्यतिरिक्त इथं कोणी बोलायचं नाही. ऐका साहेब, मालकाच्या व्यतिरिक्त कोणी बोलायचं नाही. व्हिडिओचे माणसं पुढे. व्हिडिओचे काय म्हणतोय? काय ऐकलं रे? आम्ही आमच्या हाताने अतिक्रमण काढायला सुरुवात करतो. आमचं नुकसान नको आहे. काय करतो? आम्ही आमच्या हाताने काढतो. काय खायचं काम नाही. काढतो सांगितलंय ना. ठीक आहे काढू. मग खोटं नाही तर काय केलंय? तुमचं खरं आहे. साहेब सांगतोय ना आम्ही काढतो म्हणून, लगेच काढतो आम्ही. त्यांच्या जागेत
कारवाईची यांनी कुठलीही ऑफिशियल ऑर्डर दाखवली पाहिजे. बरं अतिक्रमण करणार किती काढणार आहे, हा बंगला काढणार आहे, शेड काढणार आहे, जे असेल ते ना. हा कागदोपत्री काय आहे? तुम्ही त्यांना लिखी द्या, 2 दिवसात काढतो. कागदोपत्री काय तुम्ही त्यांना कसं आहे, कोर्टाने तुमचं म्हणणं रिजेक्ट केलं की नाही, मग तुम्ही त्यांना पत्र द्या की आम्ही 8 दिवसात काढतो. आता सांगा त्यांना आजची कारवाई करणार आहे, याची कुठली नोटीस पूर्वकल्पना त्यांनी दिली नाही, अशी कारवाई करता येत नाही. ही धडक कारवाई ऑर्डर आहे, तुम्ही त्यांना पत्र द्या ना. मग आपण आजची कारवाईची ऑर्डर नाहीच आहे ती फक्त कोर्टामध्ये यांचा स्टे रिजेक्ट झाला याची ऑर्डर आहे. कोर्टामध्ये स्टे रिजेक्ट झाला याची ऑर्डर आहे. आजच्या कारवाईची यांच्याकडे कुठली ऑफिशियल ऑर्डर नाही. ते याचा अर्थ त्यांनी कंटिन्यू करायचं, याच्याकडे काढू शकता. बरं त्याचं इंटिमेशन द्यायला नको, तुम्हाला कळवायला पाहिजे ना. कळवायला इंटिमेशन का नाही दिलं यांनी? बोलले नाहीत साहेब. नाही, प्रश्न विश्वासाचा नाही. तसं नाही का, मी ना त्यांच्या बाजूने ना तुमच्या बाजूने. मॅडम काय बोलले मगाशी, मी हे इथं डायरेक्ट जाहीर बोलू शकत नाही का? बोलू शकत नाही पब्लिक मध्ये का बोलू शकत? पब्लिक सर्वंट आहे, खेळ पब्लिक मध्ये करू शकता एखाद्या गरीबाचा हे खेळ करू शकतात आणि बोलू शकत नाहीत का? एक मिनिट थांबा, मटेरियल काढून घ्या. एक मिनिट. काय आहे का नाही? किती अतिक्रमण काय? आणि साहेब आजच्या कारवाईची कुठलीही ऑफिशियल नोटीस नाही, संबंधित कारवाई. काय होतं, तुमचं कन्फ्युजन आहे, गैरसमज नका करू. तुमची ऑर्डर, तुमचं अपील फेटाळलं याचा अर्थ ती ऑर्डर कंटिन्यू आहे. त्याला काहीतरी अग्रिम सूचना ते आहे ना. मात्र त्यांनी तुम्हाला कळवलेलं नाही का? नाही कळवलेलं आजच्या तारखेला आहे ना सरपंच. मग बोला ना तुम्ही, हे मी मागाच्या जाऊन तेच सांगतोय ना. आज तरी सकाळी नोटीस द्यायला पाहिजे ना त्यांनी. किंवा आम्हाला 4 दिवसाची मुदत द्या. मग तुम्ही गरीबावर अन्याय करता ना तुम्ही सुद्धा. मग एक तर अगोदर आज आम्ही स्पष्टपणे का नाही सांगितलं माझ्या घरी सुद्धा मला पण सांगितलं डायरेक्ट. एक मार्ग असा आहे की बाबा तुम्ही 4 दिवस मुदत मागवा की आम्ही 4 दिवसात काढतो. नाही काढत आजच्या तारखेची बो आम्ही आज येतोय, हे नोटीस किंवा कॉल काहीच नाही का? तुम्ही डायरेक्ट विनंती अशी आहे की तुम्ही बाबा 4 दिवसाची मुदत पण मागू शकता. मग हे त्यांनी करायला पाहिजे होतं ना. त्यांना विचारणं सांगितलंय का? नोटीस केली का? नोटीस दिली का? कॉल केलाय का? येऊन गेलेत का? ते डायरेक्ट सगळं पोलीस प्रोटेक्शन घेऊन डायरेक्ट धडकलेत. हा नाही ना, काढणारच आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. काढायला ते काय 5-10 मिनिटाचं काम नाही. 1-2 दिवसाची मुदत द्या, बाकीचं जे काय असेल ते बाकीचं दुसरं करून घ्या ना. हे याच्यासाठी 4 दिवसाची मुदत द्या. 4 दिवसात तुम्ही नाही काढून घेतलं, नाही काढलं तर ते ग्रामपंचायतीने आपापल्या पद्धतीने काढावं. असं कसं करा? पटकन तुम्ही काय तर निर्णय घेतला पाहिजे बाबा. हे बघ, तुम्ही तुमच्या सामंजस्य दाखवा की बाबा आम्ही 4 दिवसात काढतो, तसं लेखी द्या, त्यांनी ऍक्सेप्ट करू द्या, होईल मार्ग ना. शेवटी तुम्ही त्या गावचेच आहे. ठीक आहे, तुम्ही बाकीचं करा सुरू. त्यांना सामान तुम्ही करा सुरू. वाणी साहेब, कसं आहे की या कुठल्याही गोष्टीची पूर्वकल्पना किंवा पूर्ण अग्रिम सूचना याची दिलेली नव्हती. ठीक आहे, मान्य. मग या धडक कारवाई काय उद्देशाने होते? आणि दुसरी गोष्ट, आज आम्ही मुदत मागतोय या कारवाईसाठी 4 दिवसाची. मुदत द्यायची का नाही तर ते ग्रामसेवकांनी ठरवा, पंचायतीने ठरवायचं. तुम्ही एकाच गावचे आहात, तुम्ही सामंजस्याने थोडं पोस्टपोन करू शकता. बरोबर आहे, तुमचा इंटरनल विषय. ग्रामसेवक आम्हाला 4 दिवसाची. हो ग्रामसेवक मॅडम, नोटीस दिल्यानंतर आजच्या कारवाईची हे म्हणतात काढायसाठी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.